तर आहे ना माझ्या ननंदबाईंची घरभरणी होती, त्यासाठी आम्ही ना संभाजीनगरला गेलो. तर आमचं असं 8-8 दिवसांनी जाणं होतं आहे, पण आहे ना मला व्हिडिओ शूट करायला टाईम भेटत नाही, कारण तिथे काम पण असतं आणि मोबाईल पकडायला पण कोणी नसतं. कधी कधी मिस्टर पण घरी नसतात, त्याच्यामुळं मग मला शूट करायला जमत नाही, म्हणून मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे. पण जेवढं जमलं तेवढं शूट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर सवासणी जीव घालावं लागत्या, तर त्यासाठी मग आहे ना पुरण वगैरे करायचं होतं. तर दुसऱ्या दिवशी घरभरणी होती आपली वास्तुशांती पूजा, तर त्यासाठी मग आहे ना मला पुरण बनवायचं होतं. तर इथं मी ना 1.25 का 1.5 किलो असं काहीतरी पुरण होतं. तर हे पुरण मी तयार केलं होतं पहिल्या दिवशी, म्हणजे वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी. तर मी डाळ वगैरे शिजवली आणि पुरण तयार करून घेतलं. तर ते मस्त डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण दुसऱ्या दिवशी शक्यच नव्हतं इतकं सगळं आवरणं. तर नंतर मग मी ते पुरण वगैरे केल्यानंतर माझ्या ननंदबाईंचा जो फ्लॅट आहे घेतलेला, तर तिथे गेले त्यांना आवरू लागायला. तर खूप घाण म्हणजे झालं होतं, म्हणजे धूळ वगैरे झाली होती, वरती जाळे वगैरे लागले होते. तर ते साफ करण्यासाठी मग तिकडे गेले. तर हे त्यांच्या फ्लॅटच्या बाहेरचं वातावरण आहे, तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण पण होतं. आणि मग दुपारचे जे सगळे कामं होते घरचे ते आवरून मग मी इकडे आले, म्हणजे जवळच आमच्या घरापासून ते जे घेतलेले फ्लॅट तिथे, तर तिथून खूप जवळ आहे. तर मग म्हटलं चला आता सगळे कामं आवरले दुपारनंतर, मग इकडं आलो. तर हे त्यांनी डेकोरेशनसाठी चूल आणि ते घेतलं होतं जातं वगैरे, तर त्यांनी तर मस्त ठेवलं होतं. मग म्हणजे हे जे डेकोरेशन करायच्या आधी ना मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलं, स्वच्छ धुतलं आणि फरशी वगैरे पुसून जाळे वगैरे झटकवले, घराला एकदम सुंदर केलं. आणि त्यानंतर मग त्यांनी डेकोरेशन वगैरे सुरू केलं. तर इकडे आहे ना त्यांचं हे डेकोरेशनचं जे सामान आहे ते त्यांनी काढून ठेवलं होतं, आणि पूजेचे जे सामान लागतं ते इथे ठेवलं होतं. पूर्ण लाईट लावू का? तर इथे हे सगळं त्यांनी काढून ठेवलं होतं, आणि त्यांचं ते डेकोरेशन वगैरे करायचं होतं. डेकोरेशन तेच करणार होत्या, त्याच्यामुळे मग मी बाकीचे कामं आवरून घेतले. घरातले जे क्लिनिंग वगैरे होती तर ती माझ्याकडे होती, मग मी ती करून घेतली. आणि नंतर मग त्यांनी म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला 2-3 पास्त्याच्या रेसिपी दाखवल्या. तर पहिली दाखवली होती व्हाईट सॉस पास्ता, नंतर मी थोडंसं चीज टाकून पास्ता बनवला होता, व्हाईट सॉस काही बनवला नव्हता. तर ती एक वेगळी रेसिपी दाखवली. आणि आज मी तुम्हाला एकदम सिंपल अशी रेसिपी दाखवणार आहे, 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आणि आपण नाश्त्यामध्ये पण ही रेसिपी करू शकतो, कारण खूप झटपट होते. तर आपल्याला लागणारं साहित्य मी आता तुम्हाला इथं दाखवते. आता तुम्ही इथे बघू शकता मी घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो, आणि इथे लसूण ठेचून घेतला आहे थोडासा. आणि इकडे ही आहे शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस, हा पास्ता मसाला आहे, ही लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. तर हे सगळे मसाले मी पास्त्यासाठी काढून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता पास्तालिशियस डिसॅनोचा पास्तालिशियस एल्बोस पास्ता मी इथे घेतलेला आहे. तर 100% ड्युरम व्हीट पासून बनलेला आहे. आणि यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर ॲड केलेला नाही किंवा फ्लेवर ॲड केलेला नाही आहे. आणि हे गावापासून बनलेलं असल्यामुळे आपल्याला खाण्यासाठी खूप चांगला आहे हा डिसॅनो पास्ता. तरी ह्या कंपनीचा पास्ता खूप छान आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी देणारच आहे. आणि एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा, मी तर ट्राय करतेच आहे. तुम्हाला 2-3 रेसिपी पण दाखवल्या या पास्त्याच्या मी डिसॅनो पास्ता. तर आपल्याला यापासून कोणतीही हानी होत नाही. आणि आता मी याला आधी पाण्यामध्ये शिजून घेणार आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते. तुम्ही इथे बघू शकता मी पाणी ठेवलंय तापवायला, आणि यामध्ये ना 1 चमचा तेल टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार. तर चला मग टाकून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आता इथं मी मीठ पण टाकून घेते. तर इथं मीठ पण टाकलंय मी आता. तर याला थोडीशी उकळी येऊन देते, आणि मग त्यानंतर मी डिसॅनोचा पास्ता त्यामध्ये ॲड करते. मला पाहिजे तेवढा पास्ता मी आता इथे काढून घेतलेला आहे. आणि तुम्ही शेप पण बघू शकता डिसॅनो पास्ताचा, तर खूप छान असा शेप पण आहे त्याचा, आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. शेप असा असल्यामुळे आपण जे काही मसाले ॲड करतो ते यामध्ये एकदम ऑब्झर्व होतात, आणि टेस्ट पण खूप छान येते. तर आता पाण्याला उकळी फुटलेली, तर मी इकडे ना पाण्यामध्ये पास्ता टाकून घेते. आता इथं मी पाण्यामध्ये आहे ना पास्ता ॲड केलेला आहे. आता याला मस्त शिजवून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर इथे मी तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं बटर ॲड केलं, आणि नंतर मग लसूण वगैरे टाकला. तर हा जो पास्ता आहे यामध्ये आर्टिफिशियल कोणतेही कलर किंवा फ्लेवर्स ॲड केलेले नाही, जे प्रिझर्वेटिव्ह असतात ते यामध्ये काहीच नाही आहे. आणि ट्रान्स फॅट फ्री आहे.
आणि स्नॅक आणि सॅलडसाठी खूप बेस्ट आहे हा पास्ता डिसॅनोचा. तर याची टेस्ट पण खूप छान आहे, एकदा तुम्ही देखील ट्राय करून बघा. तर आता इथे मी टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर मी टोमॅटो घेतले. तर तुम्ही इथे ना बाकीचं पण टाकू शकता, गाजर वगैरे जर तुम्हाला टाकायचं असेल, शिमला मिरची, तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. पण मला सिंपल पास्ता बनवायचा होता आज, तर मग मी सिंपलच बनवला. त्यामध्ये मी फक्त टोमॅटो आणि कांदाच ॲड केला आणि बाकीचे जे मसाले होते ते ॲड केले. तर अशा पद्धतीने मी इथे ही रेसिपी बनवून घेतली आणि याला आपल्याला फक्त 5च मिनटं लागतात बनवण्यासाठी. तर आता तुम्ही इथे बघू शकता, हा जो पास्ता आहे तो मी आधी शिजवून घेतलेला आहे आणि नंतर मग ते जे मसाले ॲड केले होते त्यामध्ये हा पास्ता पण ॲड केला आणि नंतर त्यावरती टोमॅटो सॉस टाकून घेतला. आता तुम्ही इथे बघू शकता, मी इथे टोमॅटो सॉस टाकून घेते. टोमॅटो सॉस मी नेहमी नंतरच टाकते, कारण जर आपण मसाल्यामध्ये ॲड केला तर त्याची टेस्ट पण बदलते आणि तो जळल्यासारखं लागतं. त्याच्यामुळं मग मी शेवटच टाकत असते. तर आता इथे चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो पण टाकून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने ही रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. डिसॅनो पास्ताची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तयार आहे आपला पास्ता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून ऑर्डर करू शकता तुम्ही. काय खातो? काय खातो? सांग. पास्ता काय ते? काय? इकडे बघून सांग. पास्ता कशा लागतो? कशा लागतो? सुंदर. कसं असं सुंदर. हां, तिखट लागत नाही. हां, फिक्क फिक्क आहे. छान आहे का? छान आहे. जे वॉशरूम वगैरे असं ते त्यांनी केलं आणि बाकी मग माझं इथं काम झालं होतं. तर मला घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता, कारण पाहुणे पण आलेले होते. तर रात्र झाली होती आम्हाला डायरेक्ट, म्हणजे एक आवरता 8 वाजले होते. तर ही एक त्यांची बेडरूम आहे आणि ही एक बेडरूम आहे, ही मास्टर बेडरूम आहे. तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण त्यांचं घर दाखवलेलं आहे. तर ही मास्टर बेडरूम आहे आणि याच्या बाहेर गॅलरी आहे. तर बघू शकता, इथून व्ह्यू खूप छान दिसतो रात्रीच्या वेळी पण आणि मस्त असं वातावरण असतं तिथे, भारी वाटतं उंच असल्यामुळे. तर तुम्ही हा एरिया बघून ओळखलंच असेल त्यांचं घराचं कोणत्या लोकेशनवर आहे ते. तर अशा पद्धतीने आम्ही सगळे कामं वगैरे आवरले आणि त्या डेकोरेशनसाठी थांबल्या होत्या, कारण मग मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता, म्हणून मग त्या इकडेच थांबल्या. त्यांनी त्यांचं काम, म्हणजे जे डेकोरेशन होतं ते रात्रीच करून घेतलं, तर सकाळी लवकर पूजा सुरू होणार होती. तर ही एक बेडरूम झाली. आता तुम्हाला मी दुसरी बेडरूम फक्त ही मास्टर बेडरूम असल्यामुळे मला वॉशरूम वगैरे अटॅच आहे इकडं रूममध्ये आणि ही जी आहे ही दुसरी बेडरूम आहे, त्याच्या शेजारी आहे. नंतर इकडे ह्या साईडला किचनच्या साईडला एक बेडरूम आहे, इकडे वॉशरूम वगैरे आहे. तर ती पण बेडरूम तुम्हाला दाखवणार आहे मी आता पुढे. तर इथे तुम्ही बघू शकता, ही जी आहे ही एक बेडरूम. तर हे इथे खूप फरशीवर खूप धूळ आलेली होती, कारण राहत घर नसल्यामुळे धूळ वगैरे होतच असते त्याच्यामुळं. तर सरळ त्या बेडरूममध्ये असं किचन वगैरे दिसतं. तर हे किचन नंतर मग आता इथे ना डेकोरेशनचं चालू होतं. तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी गावाकडून मागवलं होतं त्यांच्या मावशीच्या घरून. तर त्या पण आल्या होत्या आणि हे फळं वगैरे देवासाठी जे पूजेसाठी लागतात ते करून घेतलं होतं. आणि हे डेकोरेशन म्हणजे फक्त तेवढा जो हार आहे तेवढा बनवून घेतला होता बाहेरून. तर दुसऱ्या दिवशी आता इथे मला स्वयंपाक करायचा होता पुरणपोळीचा. तर पुरणपोळ्या मग आमचे जे आहे नम्रता, म्हणजे त्यांना, म्हणजे त्यांचं वय कमी पण भार्गव देवांश मावशी म्हणतात, आमच्या तोंडात पण तेच बसून गेलेलं आहे. तर त्यांनी इथं पोळ्या केल्या होत्या मावशींनी, मस्त अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या. नंतर मग मी भजी काढून घेतले, तिकडं आमटी वगैरे करून घेतली. तर बिना लसूण कांद्याची पण आमटी बनवायची होती, कारण जे येणार होते पूजेसाठी त्यांना ते खायचं नव्हतं, म्हणून मग मी लसूण कांदा न घालता पण आमटी ती बनवून घेतली. त्याचा मसाला आईने बनवून दिला. त्याच्यानंतर जो ही आमटी बनवली मी कांदा लसूण भाजून, तर ती मी ऑलरेडी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं मसाला तयार. तर आता मी सिंपल रेडी झालेले आहे, ती बघून मेकअप केला आहे. तर साडी ही वेगळी आहे थोडीशी. माझी जी साडी आहे ती माझ्या नंदबाईने आणलेली, मला त्याची पिन जमाना, त्याच्यामुळे मी ही घातली आता सध्या तरी. तर अशी मी रेडी झाले सिंपल. आणि आता मी जाते, बाकी सगळे पुढे गेलेले, मीच राहिले, माझे मिस्टर आणि आमचे 2 मुलं. तर चला.
तर पूजा सकाळी लवकर असल्यामुळे मला घरी स्वयंपाक वगैरे होता, तर त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे केला आणि आई घेऊन गेल्या होत्या. तर हे व्हिडिओ मला काही शूट करायला जमले नाही, ते मी माझ्या ननंदबाईंकडूनच घेतलेले आहे, त्यामुळे थोडेसे उभे असल्यामुळे ते व्यवस्थित वाटत नसतील. पण असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. पूजेसाठी मी नव्हते, कारण अर्ध्या पूजेत म्हणजे बाकी सगळे कामात होते, सगळे इकडे होते आणि मी आणि माझी दोघं मुलं त्यांचं आवरायचं होतं मला घरी. तर मग मला थोडासा उशीर लागला घरून येताना पूजेला. तर मग त्यामुळे हे शूट वगैरे त्यांनी केलेलं होतं त्यांच्यासाठी, तर तेच शूट मी पण घेतलं माझ्याकडे. आणि अशा पद्धतीने त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं, म्हणजे रात्री केलं होतं का काही सकाळी पण केलं होतं वाटतं. तर अशा पद्धतीने फ्लॅटच्या बाहेर केलं होतं डेकोरेशन. आणि हा जो हार आहे तुम्ही आधी बघितलाच असा व्हिडिओमध्ये, तर तो तयार करून घेतला आहे फक्त. बाकी इथे पूजा वगैरे चालू होती, तर हा शूट थोडासा काढला होता त्यांनी. तर इथे पूजेला बसली पूजा आहे. तर आपण जी पूजा करतो ते पाच वगैरे पूजा मांडतो, ती वेगळी पूजा आहे आणि थोडीशी वेगळी आहे. पूजा केली पूजा आहे, तर ते त्यांच्या पद्धतीने पूजा असते तिथे सेम तशा पद्धतीची पूजा त्यांनी इकडे पण केली होती. तर होम वगैरे मस्त केलं होतं, खूप छान असं डेकोरेशन पण केलं होतं आणि पूजा पण खूप छान केली होती. तर तुम्ही ते बघतच असाल, खूप मस्त असं वातावरण होतं, पूजेचं वातावरण मस्तच असतं. तर इथं पूजा चालू होती. मेकअप कोण केला? तोच मीच केला. छान केला. बबली माझी कोची लोलती लय रडला ग ते. आम्हाला काही सापडा ना. बघा इकडे मी तिला ठेवून आले आता आमची ताई आली होती, मावशी आली होती. मावशी ना एवढी धावपळ झाली व्हिडिओ हा ना, काहीच टाइम नाही भेटला. मी सुद्धा नाही काय ऐकलंय. हा ना बापरे, ऊन तर केवढं आहे. चला बाय बाय. नाही परत येणार नाही. बोला का नाही यायचं परत येशान खरंच. 100% येऊ ना. नाही चला जाऊन येऊ परत माणसांचं पिंग घरी नाही नेलं आम्हाला. 100% येऊ. तू सांग का नाही, तुम्ही मोटरसायकल येईन मी तुला सांगेल. पाया हा 100%. 100%. हा तू फक्त 2 महिन्यानंतर कधी बोलव मोटरसायकल येईन. बर नक्की आपण मला सोबत यायचं भाऊसाहेब मामाला ना आमच्या पाठीमागे.